V9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आत्ताच एक नवीन योजना सुरू झाली आहे, ज्याचं नाव आहे की लखपती दीदी. या योजनेअंतर्गत महिलांना 5 ते 10 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य केलं जातं आणि ही योजना बिनव्याजी आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज स्वरूपात नाही आहे. फक्त दिलेला हप्ता दिलेल्या वेळेत परतावा लागतो. जाणून घेऊया नेमके काय डॉक्युमेंट्स द्यावे लागतील या योजनेसाठी, आपण हे जाणून घेऊया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशाच योजना आहेत. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेत प्रत्यक्षात लाभही मिळू लागला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये स्त्रियांच्या खात्यामध्ये पण जमा झालेले आहेत. आता जाणून घेऊया की आपण नेमकं लखपती कसं बनायचं आणि ते म्हणजे काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, नेमके काय सरकारचे उद्दिष्ट आहेत ते जाणून घेऊया. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना झाल्यानंतर आता लखपती दीदी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. महिला सक्षमीकरणासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आधी प्रशिक्षण घ्यावं लागते. त्या प्रशिक्षणातून महिलांना एक जे काही आहे ते ट्रेनिंग सर्टिफिकेट भेटते. मग ही योजना नेमकी कर्ज स्वरूपात भेटते, पण नेमकी महिला आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी ही प्रशिक्षण पार करू शकते. महिलांना लखपती बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेतून अजूनही कोट्यवधी महिला लाभ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा या व्यासपीठावरून या योजनेबाबत सर्वसामान्यांना अवगत केले आहे. अर्ज कसा करायचा व कुठं करायचा, या योजनेचा लाभ फक्त भारतीय महिलांना मिळतो. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट जोडलेले आवश्यक आहे. म्हणजेच गटातील महिलांना यांचा लाभ घेण्यात येणार आहे. यांचा लाभ घेण्यासाठी 18 ते 50 वयोगटातील महिलांना मिळतो. या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर पात्र महिलांना आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, उत्पन्नाचा दाखला, बिझनेस प्लॅन यासारख्या डॉक्युमेंट्स लागतात. मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून टाकेन. धन्यवाद.